महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठीचा संघर्ष गेल्या 10-12 वर्षांपासून सुरू आहे। परंतु आपलेच एक बांधव जरांगे पाटील यांनी गेल्या महिन्यामध्ये आमरण उपोषणाचा पण केला आणि ते उपोषणाला बसले। महाराष्ट्र सरकारनं त्यांना काही आश्वासनं दिली, उपोषण सोडलं, परंतु सरकारनं ती आश्वासनं पाळली नाहीत आणि त्यामुळं पुन्हा जरांगे पाटलांना आणि मराठा बांधवांना आपल्या हक्काच्या संरक्षणासाठी संघर्ष करावा लागलेला आहे। त्याचा परिणाम म्हणून कोरेगाव तालुक्यामध्ये आमच्या सगळ्या वारकरी बांधवांनी या आरक्षणाला पाठिंबा तर द्यायचाच, परंतु आरक्षणाचा हा लढा हा समतेचा लढा आहे, न्यायाचा लढा आहे आणि म्हणून आम्ही सगळे वारकरी याच्यामध्ये उतरलो आहोत, अशी भूमिका आत्ताच हरिभक्तपरायण डॉक्टर सुहास फडतरे यांनी व्यक्त केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये जातीअंताची लढाई ही फार पूर्वीपासून सुरू झालेली आहे। 12व्या शतकापासून ज्ञानेश्वर महाराजांनी जातीअंताच्या या लढ्याला फार मोठा विचारांचं अधिष्ठान प्राप्त करून दिलं, वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली आणि महाराष्ट्राच्या सर्वदूर घराघरात, गावागावात, वाडी वस्तीवर आपला समतेचा, जातीभेदाचा आणि वर्णभेदाचा विचार पोचवला आणि सगळ्या समाजाला जागृत करण्याचं काम केलं। तेव्हापासून आपण सगळेजण या जातीभेदाच्या विरोधात, वर्णभेदाच्या विरोधात संघर्ष करत आहोत। मराठ्यांची भूमिका ही यामध्ये सातत्यानं अग्रणी राहिलेली आहे। सतत मराठा समाज या सगळ्या विचारांच्या वाटचालीवर पुढाकार घेऊन सर्वसमावेशक अशी भूमिका घेऊन काम करत राहिलेला आहे। आपण जे गावगाड्याचं राजकारण म्हणतो, 12 बलुतेदारांचं जे राजकारण म्हणतो, त्या 12 बलुतेदारांना खऱ्या अर्थानं समाविष्ट करून गाव कसा चालवावा याचा अत्यंत आदर्श असा पायंडा मराठा समाजानं गावागावात पाडलेला आपण पाहतो। दुर्दैवानं आज याच सगळ्या मराठ्यांमध्ये जातीभेदाच्या नावावर, आरक्षणाच्या नावावरती फूट पाडण्याचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। ते आपल्याला सगळ्यांना हाणून पाडायचं आहे आणि म्हणून वारकरी संप्रदायानं पुढाकार घेतलेला आहे असं मला वाटतं। तुम्ही सगळे वारकरी यामध्ये सहभागी झालेला आहात। आजचा हा पहिलाच प्रसंग आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारायांच्या आणि वारकरी संप्रदायाच्या वाटचालीवरून स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं। त्या रयतेच्या राज्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की त्या कालखंडामध्ये पूर्णपणानं सगळ्या मराठ्यांना, मराठा ही एक जात नाही, मराठे हे या महाराष्ट्र भूमीमध्ये राहणारे सगळे लोक आहेत, ही भूमिका मांडून त्यामध्ये आपण सगळ्यांना सहभागी करून घेतलं होतं। ज्याच्या हातामध्ये कधी नांगर नव्हता त्याच्या हातामध्ये तलवार देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। जातीअंताची लढाई ही तिथून सुरू झाली असं आम्हाला वाटतं आणि तो शिवाजी महाराजांचा विचार हा संतांपासून आलेला विचार होता। पुढं आपण पाहिलं की शाहू महाराजांनी तर फार मोठा चमत्कार केला, सर्व धर्माला शिक्षणाची दारं खुली केली आपल्या संस्थानामध्ये आणि तेवढ्यावर ते थांबले नाहीत। त्यांनी राखीव जागा निर्माण करून सगळ्या समाजाला नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षणाचा पहिला पांडा जगाच्या इतिहासामध्ये जर कुणी पाडला असेल तर तो मराठा राजा छत्रपती शाहू महाराजांनी पाडला। याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे। तो अभिमान एवढ्यासाठी आहे की कोल्हापूर संस्थान मराठ्यांचं होतं, पण तिथला सगळा राज्यकारभार हा पोर्तुगीज, इंग्रज आणि ब्राह्मण या 3 वर्णातील लोकांच्या हातामध्ये होता आणि ज्या वेळेला वेदोक्त मंत्राचा अधिकार तुम्हाला नाही कारण तुम्ही क्षुद्र आहात अशा प्रकारचा विचार काही मनुवादी वृत्तीनं त्या ठिकाणी मांडला, त्यावेळेला शाहू महाराजांच्या समोर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळ्याचा प्रसंग उभा राहिला। शिवछत्रपतींना राज्याभिषेक घेता येणार नाही कारण ते क्षुद्र आहेत आणि क्षुद्राला राजा होण्याचा अधिकार नाही असा निवाडा त्यावेळच्या धर्ममार्तंडांनी दिला होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी धुडकावून लावला तो धर्ममार्तंडांचा आदेश आणि स्वतःला राज्याभिषेक करून घेतला। रयतेचा राजा छत्रपती झाला। त्याच बाणेदारपणानं शाहू महाराजांनी वेदोक्त मंत्रावर अधिकार सांगितला आणि तेवढ्यावर ते थांबले नाहीत। त्यांनी या सगळ्या भेदाभेदाला गाडून टाकण्यासाठी क्षुद्र समाजातल्या सर्व बांधवांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला। भारतातला आणि जगातला
हा अधिकृतपणे प्रसिद्ध झालेला पहिला जाहीरनामा आहे आरक्षणाचा. मला वाटतं त्या आरक्षणाचा नीट अभ्यास केला आणि त्या आरक्षणाच्या पद्धतीनुसार जर सगळ्यांना आरक्षण दिलं तर भारतामध्ये आज जे प्रसंग उभे राहत आहेत, जी कटुता निर्माण होते, जे वाद निर्माण होत आहेत, ते कुठलेही वाद शिल्लक राहणार नाहीत. इतका स्वच्छ निवाडा शाहू महाराजांनी दिलेला आहे. त्यांची जी शेवटची सूचना आहे त्या जाहीरनाम्यातली ती मी तुमच्या समोर मुद्दामून उद्युक्त करतो, कारण आपल्याला वारकऱ्यांना ते माहीत पाहिजे. त्यांनी असं म्हटलंय की आजपासून आम्ही हा जो घोषित केलेला जाहीरनामा आहे तो लागू होईल आणि माझ्या खात्याच्या सर्व प्रमुखांनी दर 3 महिन्यांनी किती जागा रिक्त झाल्या आणि त्या रिक्त जागांवरती कोणाला भरती केलं याचा अहवाल मला सादर करावा. आणि पुढे सूचना अशी दिलेली आहे की या राखीव जागा कुणासाठी आहेत, तर ब्राह्मण, प्रभू, शेनवी यांना वगळून जे पुढारलेले लोक आहेत त्यांना वगळून सर्व समाज हा क्षुद्र आहे असं मानून, मागास आहे असं मानून, आर्थिक अडचणीत आहे असं मानून त्यांना आरक्षण देण्याचा आदेश मी देत आहे. खाली शाहू छत्रपती अशी सही आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की मराठे हे कुणबी होते, शेतकरी होते, आणखीन काय होते या वादामध्ये न जाता मराठा हे शेतकरी होते, शेतीवर अवलंबून होते, आर्थिकदृष्ट्या त्या काळात सुद्धा ते अत्यंत गरीब होते आणि त्यांना आरक्षणाची संधी दिली पाहिजे ही भूमिका शाहू महाराजांनी मांडली होती. त्याच भूमिकेनुसार मंडल आयोगाने आम्हाला संधी द्यावी अशी आमची मागणी आहे. अत्यंत रास्त मागणी आहे. मराठ्यांना म्हणजे या शेतकऱ्यांना मंडल आयोगाच्या शिफारसींमधून का वगळलं हा प्रश्न आजही आपल्याला पडतो. जर यादव या यादीमध्ये येत असतील तर मग महाराष्ट्रातले मराठे किंवा गुजरातमधले पाटीदार आणि हरियाणामधले जाट का येऊ शकत नाहीत? हे सगळे शेतकरी आहेत. यादवही शेतकरी आहेत, माळी समाजही शेतकरी आहे. भेदाभेद कधीच केला नाही या सगळ्या उच्च वर्णाच्या जातींनी. दलितांसाठी पहिलं आरक्षण दिलं, सगळ्यांनी पाठिंबा दिला. त्याची कारणं फार वेगळी आहेत. ज्यांचा केवळ स्पर्श नव्हे, सावली पडली तरी विटाळ होत होता, त्या लोकांना आपण समाजाच्या सर्व प्रवाहांमध्ये आणलं पाहिजे ही भूमिका जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली, आपण सगळ्यांनी त्याला भरभरून पाठिंबा दिला. ती गरज होती. परंतु ज्या वेळेला 1980 साली या मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा प्रसंग आला तेव्हा या यादीतून वगळलेल्या मराठ्यांना, जाटांना, पाटीदारांना, गुज्जरांना ज्यांची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे, उच्च शिक्षण घेता येत नाही कारण ते प्रचंड महागडं झालेलं आहे आणि त्यामुळे सगळीकडे आमची नोकरीची दारं बंद होत आहेत, अशा अवस्थेत यांना वाली कोण हा प्रश्न तयार झाला आहे. आणि म्हणून हा संघर्ष आहे. हा कुठल्या जातीच्या विरोधातला संघर्ष नाही, हा कुठल्या धर्माच्या विरोधातला संघर्ष नाही. उलट मानवतेची भूमिका घेऊन अखंड आयुष्यभर काम केलेल्या या समाजातल्या लोकांना न्याय देण्याची ही वेळ आलेली आहे आणि सर्वांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. सगळ्या समाजांनी, कोणीही वेगळं हे बघा, जाती तितक्या प्रवृत्ती आणि व्यक्ती तितक्या प्रकृती हे ठरलेलंच आहे. आमच्यातही काही श्रीमंत आहेत, पण किती टक्के? 15% श्रीमंत, 85% गरीब जनता आहे. या 85%ना वाली कोण? मग कुठल्या जातीमध्ये श्रीमंत लोक नाहीत? एकट्या भुजबळांची संपत्ती मोजली तर 5 लाख मराठ्यांची संपत्ती एका बाजूला केली तरी ती पुरी पडणार नाहीत की संपत्ती त्या एका व्यक्तीकडे आहे. पण आपण त्यांना विरोध केला का? आपण त्यांना विरोध करत नाही. त्यांनी कोणाला विरोध करू नये. आमचं म्हणणं असं आहे की आपण सगळेजण एकाच वाटेनं चाललेलो आहोत, एकाच पारड्यात आपण पडलेलो आहोत आणि आपलं पारडं कसं गाडता येईल याचा प्रयत्न सगळीकडनं होतोय त्या हाणून पाडण्यासाठी. म्हणून आम्हाला वारकरी संप्रदायाची आठवण झाली. ज्या वारकरी संप्रदायानं सगळ्यांना कवेत घेऊन, खांद्यावर घेऊन हा सगळा गावगाडा चालवण्याचं काम केलं, त्या वारकरी संप्रदायानं आज कोरेगाव तालुक्यातल्या या आंदोलनाला आणि त्या निमित्तानं जरंगे पाटील आणि महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या सगळ्याच या आंदोलनाला, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला एक अत्यंत मोठा पाठिंबा जाहीर केलेला आहे. आपण सगळेजण यामध्ये सहभागी झालात त्याबद्दल एक वारकरी म्हणून आपल्या सगळ्यांचं अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. आपण अतिशय शांतपणानं हा मोर्चा काढूया आणि मला वाटतं की त्याच्या संबंधातल्या सूचना ह्या डॉक्टर सुहास फडतरे साहेब देतील. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व विटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.